नमस्कार स्वामी भक्तांनो. आता गुरुपौर्णिमा जवळ आली आहे, त्यामुळे आपण गुरुपौर्णिमेला काय सेवा करायची काय नाही याबद्दल आतापर्यंत 11 दिवसांच्या साधनेमध्ये आपण बऱ्याच साधना पाहिल्या आहेत. चला तर मग आता मी तुम्हाला सांगणार आहे उद्याची सेवा, म्हणजेच 27 जुलैला. आतापर्यंत मी अनेक सेवा सांगितल्या, त्या पण अगदी साध्या सोप्या, आणि मी त्या सेवांमागचा अर्थही समजून देण्याचा प्रयत्न केला. तर आज मी काय सांगणार आहे, चला तर बघूया. आता आपण पाहिलं की आपल्यावर कुठलं संकट आलं असेल किंवा आपल्याला काही मनस्ताप झाला असेल, काही भीती वाटत असेल, तर त्यासाठी कुठल्या सेवा करायच्या, त्याप्रमाणे मन एकाग्र करून आपल्याला फक्त भक्तिभावाने देवाची भक्ती करायची असेल तर कुठली सेवा करायची. आज मी तुम्हाला अशी सेवा सांगणार आहे ज्यामुळे आपल्या मनासोबतच आपल्याला धनाचाही लाभ होऊ शकतो. धनाचा लाभ म्हणजे काय की आपल्याला आर्थिक स्थैर्य हवं असेल. आता आपण संसारिक लोक आहोत, त्यामुळे या जगात वावरण्यासाठी आपल्याला धनाचीही तेवढीच आवश्यकता आहे. तर आपल्याला आर्थिक लाभ व्हावा यासाठीही सद्गुरूंनी एक अध्याय सांगितला आहे. कोणता तर मग तो काय, गुरुचरित्रामधला अध्याय 18. मी तुम्हाला मागे एका व्हिडिओत सांगितलं होतं, बरेच जण अध्याय 14 आणि 18 याचा एकत्रित पाठ करतात. पण तुम्हाला जर धनलाभासाठी कुठला अध्यायाचा पाठ करायचा असेल तर तो म्हणजे गुरुचरित्रातील अध्याय 18वा. आता हे का आणि कशामुळे, तर तुम्ही जर बघितलं की गुरुचरित्रामध्ये अध्याय 18 त्याच्यात दिलेला आहे की एक ब्राह्मण असतो, त्याचा कशा प्रकारे दारिद्र्य सद्गुरूंनी दूर केलं. तर काय आहे नेमकं याच्यामध्ये, अमरापूर नावाचं एक गाव असतं, तिथं एक ब्राह्मण आपली पत्नी आणि मुलं बाळांसोबत सुखाचं जीवन जगत असतो. सुखाचं म्हणजेच काय, तो पैशाने तर गरीब असतो पण मनाने समाधानी असतो. तिथं तो रोज आपलं काम शोधून आपल्या कुटुंबाचे पोट भरत असतो. अनेकदा गरिबीमुळे त्याला अन्नाचीही कमतरता भासत असते. एक दिवस श्री गुरु त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी आले. त्यांनी घरात काहीच नसतानाही त्या ब्राह्मणाच्या पत्नीने अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने जे काही होते ते गुरूंना अर्पण केले. भक्ताचा भाव पाहून श्री गुरु अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या कुटुंबावर कृपादृष्टी केली. गुरुकृपेने त्यांच्या जीवनातील दारिद्र्य दूर झाले आणि त्यांना सुख, समाधान, समृद्धी लाभली. हे आपल्याला सांग की श्री गुरूंना संपत्तीपेक्षा भक्ताचा निस्वार्थ भाव अधिक प्रिय असतो. दत्त संप्रदायातील परंपरेनुसार आपण अध्याय 18चे पठण काही हेतूंनी करू शकतो, जसे की आपल्याला आर्थिक अडचणींवर मात करायचा असेल, दारिद्र्य, मानसिक चिंता, निराशा यापासून मुक्त व्हायचे असेल तर हा पाठ करावा, अशी श्रद्धा आणि भक्तांचा विश्वास आहे. चला तर मग गुरु स्मरण करत आपणही या अध्यायाचे पठण करून ही सेवा सुद्धा करूया. श्री गुरुदेव दत्त.